जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, जय शिवराय। काल 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती फक्त भारतातच नव्हे तर साऱ्या जगभरात अति विजृंभणेनं अति उत्साहानं साजरी करण्यात आली। परंतु काल कर्नाटकमध्ये बागलकोट ह्या ठिकाणी एक काळीमा फासणारी अशी घटना घडली। ती घटना म्हटलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मिरवणूक निघालेली असताना तेथील एका पंका मशिदीजवळ ती मिरवणूक आल्या त्या मिरवणुकीवरती छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती चप्पल फेकणे, त्याचरित्या दगड फेकणे अशी एक घाणेरडी कृत्य घडली तिथं। आणि तेथील त्या मशिदीमधील काही जिहादी मानसिकतेचे, आतंकवादी मानसिकतेचे, राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे काही लोकांनी हे कृत्य घडवून आणले आणि हे कृत्य पूर्वनियोजित होतं। का म्हटलं तर नमाजाची वेळ संपलेली होती तरी देखील तिथं तो जमाव जमला आणि त्या जमावानं ही घटना घडवून आणली। ही मानसिकता आज साऱ्या हिंदूंना, एक हिंदुस्थानाला काळीमा फासण्यासारखी आहे। का म्हटलं तर ज्या राष्ट्रपुरुषानं हे राष्ट्र आज जे आभारित आहे, जे टिकलेलं आहे, त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य खच्चीकरण घातलं, परिश्रम घेतला, अशा एका राष्ट्रपुरुषाचा अपमान अवमान सहन करण्यापलीकडे आहे। तरी हा अपमान अवमान कदापि कधीच आम्ही सहन करून घेणार नाही। हिंदू समाज जरी रस्त्यावरती उतरला तर काही गोष्टी ज्या घडतील त्या कधी कल्पनेच्या बाहेर राहतील, तरी आम्ही श्रीराम सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत। आणि उद्या अख्ख्या राज्यभरात उद्या सकाळी 11 वाजता आम्ही निवेदनाद्वारे उद्या एक निषेध नोंदवित आहोत। जय श्रीराम।